लाखा लाखाला लॉटरी नाही लागली, करोडला कसली लागतीये? 1 3 5 3 7 7 7 1 3 5 3 7 1 3 5 3 7 कांता 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 लॉटरी लॉटरी 15 कोटीची लॉटरी लागली. काय झालं का? अगं 15 कोटीचं तिकीट लागलं लॉटरीला. सुवर्ण लक्ष्मीकांत करोडपती तिकीट लागले लॉटरीचं 15 कोटी. बाबा प्रसाद प्रसाद अरे तिकीटाला लॉटरी लागली 15 कोटी. बाबा तिकीट कुठे? तिकीट प्रसाद प्रसाद आला ग परत आला. प्रसाद आपल्याला लॉटरी लागली. आपल्याला नाही कांता, आपल्याला नाही, वृंदानी काढलेल्या तिकिटाला वृंदाला वृंदाला. तेच ते. आता ती सून नाहीये का आपली? काही का असे ना, या लॉटरीमुळे माझी सून आणि माझा मुलगा घरात परत आले की नाही. उगाच तुझं माझं करू नका आता. हे बघ कांता, मला काय म्हणायचंय पण हे नाही, वाद घालायचा नाही माझ्याशी. समजा ही तिकीट मी काल फाडून टाकली असती तर आज नंबर लागून काही फायदा होता का? नाही की नाही. आणि तसंही त्या तिकिटाचे पैसे तुम्हीच दिलेत की नाही ना. नाही, या तिकिटाचे पैसे वृंदानी दिलेत वृंदानी. असू देत, पण आता हे तिकीट माझ्या हातात आहे म्हणजे ते माझं झालं. बाकी कोणाला काय करायचंय ते करा. सासूबाई आहो का रे चोंबड्या, तुला काही विचारलेलं नाहीये. अगं आई, ती लॉटरी वृंदाला लागली आहे. अरे हो, पण हे पैसे घेऊन काय मी वर जाणार नाहीये. हे पैसे मी तुझ्यासाठीच ठेवणार आहे. पण हे तिकीट मात्र मी कोणालाही देणार नाही आणि पैसे सुद्धा देणार नाही. हे तिकीट आता माझ्याच जवळ राहील. तुम्हाला सगळ्यांना बाकी काय करायचे ते करा रे. हो बाबा, ठीक आहे. नाही, मी सांगते. हो. काय झालं, एवढी सिरियस काय म्हणाले बाबा? अरे पुढच्या आठवड्यात इथे यायचं म्हणताय. आता काय करायचं? काय करणार प्रसाद, आपल्याकडे काही करायला पैसेही नाहीये. त्या हरीशशी संबंध कमी ठेवायचे म्हणून तुला तुझ्या शिकवण्या बंद करायला लागल्या. माझ्याकडे करायला एकही काम नाही. आणि वृंदा, आता तर पैसे कमवण्याचा एकही मार्ग शिल्लक नाहीये आपल्या समोर. वृंदा, आता अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला घर सोडून जायची वेळ आली जाणार, आपण काय करणार? वृंदा प्रसाद येत आहे दोघं? हा, अरे असं काय करतोस प्रसाद? हा, खरं तर मीरा रोडला जो बंगला घेतलाय ना, तो वृंदाच्याच मालकीचा आहे. वृंदाला लागलेल्या लॉटरीच्या पैशातूनच तो विकत घेतलाय. आणि आमच्या नंतर तुमच्या दोघांचंच तर आहे सगळं. हे बघा बाबा, काही जरी असलं ना तरी आई तिकडे येणार आहे आणि माझी अजिबात इच्छा नाही. बघ, कांताची खूप इच्छा आहे तुम्ही तिकडे यावं म्हणून. अरे सुदेशला इतकं समजावून सांगितलं पण तोही यायला तयार नाही. तुम्ही मुलं असताना आम्ही दोघंच राहू एवढ्या मोठ्या घरात. हे बघ, तुमच्या हक्काचं ते घर आहे आणि एवढं वैभव उपभोगायला तुम्ही नको? हा, काय करायचं? अरे मला का विचारतोयस? तू म्हणशील तसं. ठीक आहे, जाऊयात आपण. बास बास बास, चला लवकर आवरायला घ्या. मी आवरतो आणि ही आनंदाची बातमी सगळ्यांना सांगून येतो. लवकर आवरा रे, लवकर आवरा. सगळं सामान आणलं ना? काही राहिलं नाही ना? बघ,
महत्वाचं सांगायचं होतं तुला, विसरतच होते. ये अरे, तुला सांगायचं, ये.